पंढरपूर पंचायत समिती टाकळी विभागातून गणातून जे अजित पवार गटाकडून अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाकडून नमस्कार. लक्ष्मी टाकळी पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून अधिकृत असा अर्ज भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणानं आमच्या भागातील शून्य मतदार हे मला विजयी करून या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये येणाऱ्या 7 तारखेला मला निश्चित पाठवतील आणि मी निश्चित विजयी होणार असा श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करून मला आशीर्वाद आज मिळालेला आहे. आणि जनतेतून मला असलेलं लोकांचा सहकार्य आणि प्रेम हे मतदान रूपी निश्चित मिळणार आणि निश्चित विजयी होणार एवढा आजच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात रस्त्याची जी दुरवस्था आहे, परत अजून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आहेत की घरकुलाबाबतीत अडीअडचणी आहेत, त्या परत महिलांच्या सक्षमीकरणाबाबत तुम्ही काय खऱ्या अर्थानं तुम्ही घरकुलाचा जो प्रश्न सांगितला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2019ला जे घरकुलं मंजूर होतात त्या घरकुलाला मोफत वाळू देण्याचा जो शासनाचा नियम आणि त्याचा जो GR आहे तो पंढरपुरात पहिल्यांदा पंढरपूर शहर आणि तालुक्यात तो स्वतः मी संदीप औदुंबर मांडवे म्हणून आम्ही राबवला. 0 रॉयल्टीची वाळू ह्या घरकुलाला मिळवून देण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. त्या अनुषंगानं उर्वरित असलेले घरकुलाचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आजच्या अनुषंगानं जे काही उर्वरित प्रश्न आहेत माझ्या मतदारसंघामध्ये आणि तालुक्यामध्ये ते सोडवण्याचं काम मी निश्चितपणानं माझ्या लक्ष्मी टाकळी मतदारांनी मला ज्यावेळी मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलं, गेल्या 2 टर्म मी काम करत असताना माझा 2015 पूर्वीचा माझा वार्ड, माझा मतदारसंघ, माझं गाव आणि या 10 वर्षातलं माझा वार्ड आणि माझं गाव हे आपण सगळ्यांनी एकदा बघावं आणि तुमच्या विश्वासावर तुमचा काम करणारा उमेदवार म्हणूनच मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि लोकांच्या अडचणींना, लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं आणि न्याय मिळवून देण्याचं काम, शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं आहे. आणि ते करत असताना मी विरोधात असलो तरी आणि शासनासोबत सरकारसोबत असलो तरी वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले तरीही मी कुठल्या गोष्टीची तमा न बाळगता फक्त आणि फक्त जनता हाच माझा पक्ष, जनता दिलेला आशीर्वाद, जनतेचे प्रश्न सोडवण्याचंच काम मी आजपर्यंत केलं आहे. इथनं पुढच्या काळातही तेच प्रश्न सोडवण्यासाठी मी आज पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही जे सांगितलं ते रस्त्याचे आणि जे काही अडचणीचे प्रश्न आहेत 100% सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करून माझ्या मतदारांना आणि माझ्या नागरिकांना मी न्याय निश्चितपणे देणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे असे उमदा कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, ॲक्टिव्ह कार्यकर्ते म्हणून अशी ओळख आहे. तरी आपण सर्वसामान्य जनता त्यांना निवडून देते का आणि पुढे त्यांना कार्य करण्यासाठी अजून काही ताकद देते का हे आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू. निश्चित विजय आपलाच आहे, निश्चित.